नमस्कार, MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. अक्सई येथील संत तुकाराम झाड आणि पादुका संस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भजन, कीर्तन, भंडारा, काला अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध हरिभक्त परायण यांचे प्रवचन, कीर्तन याचा ग्रामस्थांनी लाभ घेतला. हरिभक्त परायण आदिनाथ महाराज दानवे बीड यांनी संत तुकोबाराय यांची महती सांगत, तुकोबाराय यांनी फक्त आयुष्यभर पांडुरंगाची सेवा केली आणि त्यांच्याकडेच भक्तांच्या कल्याणासाठी मागायचे, बाकी कुणाकडे त्यांनी हात पसरले नाहीत, अशी तुकाराम महाराज यांची महती सांगितली. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती यांचा सन्मान करण्यात आला. पाहूया याबाबतचा वृत्तांत. सर्वांना स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे सर्वांना विनंती, एक 5 मिनिट आपण उत्तर द्यायची आणि अजून सोय नाही, आपल्याला इंटरेस्ट भरावाच लागतो, व्याज द्यावंच. हे बहु विस्तारिले याचा अर्थ आहे व्याजासह फेडावं लागलं. विठ्ठल विठ्ठल रोग ज्याला झाला, आजार झाला, तर जवळजवळ आपल्या भारत देशामध्ये इतर रोग कमी आहे, मानसिक रोगी कमी आहे, पण डायबिटीसच्या बाबतीत आपण टॉप लेवलला गेलेले दिसतो. कुणाला विचारा, जवळजवळ 100 पैकी 1 महात्मा होऊन गेला, असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं, त्याने काळाच्या माथ्यावर पाय दिला आणि भगवान परमात्म्यावर वैकुंठाला गेला. विठ्ठल विठ्ठल गेला तो विमाने बैसुनिया. जगद्गुरु तुकाराम महाराज आज सदिह वैकुंठ गमन झालं, काळाच्याही माथ्यावर पाय दिला. सर्वांना खाणारा काळ आहे, पण तुकोबाराय काळाच्याही माथ्यावर पाय देऊन त्याला जिंकलं काळाला. असे जगद्गुरु तुकोबारायचा आज वैकुंठ गमन सोहळा त्या औचित्याने आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. मराठी व्याकरण यामध्ये पहिली उकार जर समजा उदाहरणार्थ क ला पहिली उकार दिली, तिला रस्व उकार म्हणतात. ती एका मात्रेपर्यंत उच्चार करावा कू. दुसरी उकार दिली तर 2 मात्रेपर्यंत उच्चार करावा कू. हे 2च आहे मराठीमध्ये, पण संस्कृत व्याकरणामध्ये 3 आहे, त्याला प्लुत म्हणतात. सकाळी कोंबडा आरवतो, तो जसा आरवतो त्याला प्लुत म्हणतात. कुकू चिकू. विठ्ठल विठ्ठल. जगात संस्कृत व्याकरण, जगातले जेवढे ग्रंथ आहे त्यामध्ये आलेलं संस्कृत व्याकरण जे निर्माण झालं ते विनाकार निर्माण झालं नाही. भगवान शिवाने तांडव नृत्य केलं, महादेवाने तांडव केलं, हातात डमरू होता, डमरू निनाद केला. महादेवाने डमरू वाजवला, डमरूतून जे स्वर निघाले, नाद निघाले, ते 14 स्वर निघाले. ते 14 स्वर 14 शब्द झाले आणि त्या 14 शब्दावर जगातल्या सर्व संस्कृत ग्रंथाचं व्याकरण आहे. 15वं सूत्र तयार झालं, हे 14 सूत्र आहे. 14 सूत्रावर संस्कृत व्याकरण तयार झालं. एवढे ऐकून तर ठेवा, पाठ करायच्या भानगडीत पडूच नका. उद्या काल्याच्या कीर्तनात विचारतो एखादं सांगा आठवणी, मी 14 सांगतो, लक्ष करू काय बोला. ऐका तुम्ही. आयुन रेलरी यमंगणनम जबाय घडद जब घडद खपचटत चटदव कपाय ससर हल इति प्रत्याहार आणि सूत्रांनी आदी संज्ञार्थानी ही 14 सूत्र आहे. विठ्ठल विठ्ठल. या 14 सूत्रावर सर्व व्याकरण, संस्कृत व्याकरण, त्या भानगडीत आपण पडत नाही बरोबर आहे, पण 14 सूत्र आहे. डबल सांगतो म्हणजे लक्षात राहू दे. एखादरी बोला. आयुन रेलरी एवं आय आउट हायवराट लंड यमंगणनम जबाय घडद जब घडद खपचटत चटदव कपाय ससर हल इति प्रत्याहार आणि सूत्रांनी आदी संज्ञार्थानी हे 14 सूत्र. याच्यावर संस्कृत व्याकरण तयार झालंय. 15वं सूत्र नाही, 14 सूत्रावर संस्कृत व्याकरण जसं झालं. हे संस्कृत व्याकरण ज्यांनी निर्माण केलं त्या ऋषींचं नाव आहे, त्या मुनीचं नाव आहे पाणिनी. विठ्ठल विठ्ठल. पाणिनी ऋषींनी व्याकरण निर्माण केलं आणि एवढी शब्दावर एकनिष्ठ होते, आपल्या शब्दावर एवढी एकनिष्ठता होती. विद्यार्थ्यांना शिकवत होते पाठामध्ये व्याकरण शिकवत असताना पूर्वीच्या काळात 4 भिंतीच्या आत आणि शाळा नसायची, गुरुकुल असायचं, झाडाखाली निवांत बसले जायचे, विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं. पाणिनी ऋषी व्याकरण शिकवतात, पाठ चालू आहे आणि पाठामध्ये शब्द आला व्याघ्र. काय शब्द आला? व्याघ्र शब्द पाठात आला. त्याचा अर्थ पाणिनींनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितला, बघा जिग्रती ती व्याघ्र, हा जो वास घेतो त्याला वाघ
वाघ म्हणावं, घाण म्हणजे वास घेतो त्याला वाघ म्हणावं, असं वाघ वास घेतो हे सूत्र सांगितलं. आणि काय योग असा की कुयोग म्हणा, खरोखर वाघ आला, वाघाची डरकाळी आली. विद्यार्थ्यांनी पाहिलं वाघ दिसला, विद्यार्थी घाबरले, गुरुजी गुरुजी वाघ आला, वाघ आला. गुरुजी वाघ आला म्हटलं तर विद्यार्थ्यांचा वाघ गुरुजींच्या जवळ आणि घरी. विद्यार्थी सर्व आपापला आश्रय करण्याकरता पळाले. पण पाणिनी ऋषींची एवढी निष्ठा होती शब्दावर, माझा शब्द आहे व्याघ्रती ती जिघ्रती ती व्याघ्रा, वासच घेतोय हा माझी निष्ठा आहे, जागेवर हल्ले नाही. विद्यार्थी आवाज देतात, पाणिनी ऋषी जागेवर हल्लेच नाही, हो माझ्या शब्दावर एक निष्ठा आहे. वाघ जवळ आला, पाणिनी ऋषींची नरडीला पकडलं, नरडी फोडली. पण विद्यार्थ्यांना व्याकरणाचं शेवटचं सूत्र सांगायचं राहून गेलं, ते सांगितलं आणि प्राण गेला. ते शेवटचं सूत्र होतं काय होतं एवढं सूत्र सांगितलं. व्याकरणाचं शेवटचं सूत्र आहे हे शेवटचं सूत्र सांगितलं, प्राण गेला. पण शब्दावरची निष्ठा जाऊ दिली नाही. विठ्ठल 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 दुसऱ्या देवाकडे मागणार नाही. आज एक निष्ठा असलेले तुकोबाराय देवाकडे पांडुरंगाकडे मागतात, हे बरोबर आहे. पण महाराज तुकोबारायांचा तुम्ही स्वभाव सांगितला, त्यांना मागण्याला आवडत नाही, मागणारा आवडत नाही. इथं मागतात कसं, त्याचं एकच कारण आहे. तुम्ही आम्ही सामान्य जीव देवाच्या समोर गेल्यानंतर आपण देवाकडे काय मागावं, आपण मागून फसू नये, तर मागून आपला उद्धार व्हावा असं मागावं, हे आपल्याला कळण्यासाठी औपचारिक रीतीने तुकोबाराय मागण्याचं ज्ञान आपल्याला व्हावं. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात जाऊ नका, तर आपण कोणाचं तरी बोट धरूनच मंदिरात जा. नातू जसा आजोबाचा आजीचं बोट धरून जातो, तसं आपण सुद्धा कुणाचं तरी बोट धरून जा. मग कुणाचं बोट धरायचं काही नाही. तुकोबाराय ज्ञानोबाराय सांगतात, तुम्ही मंदिरात जायचं असेल, मंदिरात जाण्याचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही संतांचं बोट धरून आत जाल. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेव महाराज आधी करून संतांचं बोट धरून जर देवा पुढे गेलो तर आपण संसाराच्या संबंधाने मागणार नाही, उद्धाराच्या जाऊ नका, संतांच्या विचाराद्वारे आपण जावं हे आपल्याला कळावं. मागूनही आपला उद्धार व्हावा, आपण अडचणीत येऊ नये, बद्ध होऊ नये, बद्ध राहू नये. म्हणून तुकोबाराय औपचारिक रीतीने तुम्हाला आम्हाला कळण्यासाठी सांगू लागले, बाबा हो देवाकडे मागायचं ना, मग असं मागा, हे चिदान देवा देवा देवा, हे वर पाहू नका. आता पाहुण्याने वर गेल्यावर काय केलं पाहिजे, पाहिलं नाही पाहिजे. पण पाहुणा आत गेला की अगोदर वर पाहायचा. वर सिलिंगला त्याने लिहिलं होतं, सांगूनही गाढवपणा केलाच का. विठ्ठल विठ्ठल नको म्हटलं का मान सर्वांना विनंती, एक 5 मिनिटं आपण जागा सर्वांना स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे किरण शेठ उलावळे यांची निवड सभापतीपदी सुरेताताई अमोल केदारी यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा सौभाग्यवती सारिताई जितेंद्र बोत्रे यांना देखील विनंती, आपण सन्मान देण्यासाठी व्यासपीठावर या. त्या कमिटीचे मेंबर सर्वांना विनंती आहे, सन्मान देण्यासाठी आपण व्यासपीठावर या. सर्व मेंबर पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा अध्यक्ष सौभाग्यवती सारिताई जितेंद्र बोत्रे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी व मोर्चाचे सरचिटणीस सन्मान्य जितेंद्र दत्तात्रय बोत्रे. सन्मान देण्यासाठी विष्णू साधू येवले, तुकाराम कारके, केशवराव पवार, रामदास गवळाजी येवले, रामदास किसन शेलार, सुरेश जांभळे, राजाराम विकारी, श्रीहरी गायकवाड. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MA न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.